एकीकडे संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा केला जात असताना पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात 4 वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। ही घृणास्पद घटना 65 वर्षीय व्यक्तीने केली असल्याची माहिती समोर येत आहे। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याला घेराव घालत चिमुरडीचा मृतदेह ठाण्याबाहेर ठेवला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही हृदयद्रावक घटना पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडली। आरोपीने घराबाहेर खेळत असलेल्या चिमुरडीला फूस लावून एका तबेल्यात नेले। तिथे तिच्यावर अत्याचार करून ओळख पटू नये किंवा पकडले जाण्याच्या भीतीने दगडाने ठेचून तिची हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने चिमुरडीचा मृतदेह गोबाराच्या ढिगाऱ्याखाली लपवला। दुपारच्या सुमारास चिमुरडी बराच वेळ दिसली नाही तेव्हा कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला। शोध घेत असताना तिचा मृतदेह तबेल्यात आढळून आला। त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी चिमुरडीला तबेल्याकडे नेत असल्याचे स्पष्ट दिसून आले आणि या भयानक गुन्ह्याचा उलगडा झाला। या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करत वाहतूक ठप्प केली। मोठ्या संख्येने लोक पोलीस ठाण्याबाहेर जमले आणि आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली। ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला की या नराधमाला फाशीची शिक्षा होईपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। न्यायाच्या मागणीसाठी ग्रामस्थ चिमुरडीचा मृतदेह घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत। सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। नसरापुर में कल एक दुखद घटना हुई है जिसमें एक अल्पवयीन 3.5 साल की बच्ची पे अत्याचार करके उसकी हत्या की गई। जो इस केस का आरोपी है वो 65 साल का है। उसकी पहले भी इस प्रकार की कुछ गुनहगारी पार्श्वभूमि है। तो कल साधारण 3:30-4 बजे के आसपास ये घटना जो है वो हुई है और पुलिस को ये 5:15 वाजता हमें ये रिपोर्ट हुई और अगले 1 से 1.5 घंटे के बीच में हमने जो हमारा तांत्रिक और गोपनीय यंत्र हैं हमारे उसका वापर करके हमने ये केस जो है उसको डिटेक्ट किया। जो आरोपी है इस केस का उसको ताबे में लिया, उसको अटक कर लिया गया है और आगे का तपास जो इस केस में वो चल रहा है। आरोपी जो है वो मेजर टाइप काम करता है। आजू बाजू के जो गांव रहते हैं वहां पे काम करता है, करता था वहां पे। तो बाकी कुछ विशेष नहीं है और उसके ऊपर पहले 2 जो केस थे दाखिल थे जो मैंने बताया। एक 1998 में उस पर एक ऐसा विनय भंग का केस था और 2015 में भी एक विनय भंग पॉक्सो का केस उस पर हुआ था जिसमें वो बाद में एक्विट हुआ था।